महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना महिन्याभरात एक गोड बातमी मिळणार आहे अशी की महामंडळ वाटपाचा महायुतीचा फॉर्म्युला ठरतोय। राज्यातील महामंडळाचं वाटप महिन्याभरात पार पडेल। जागा वाटप लवकरच पूर्ण करण्याच्या मुख्यमंत्री फडणवीसांनी सूचना दिल्या आहेत। भाजप 48%, शिवसेना 29% आणि राष्ट्रवादीला 23% महामंडळ मिळणार आहे। कुठलं महामंडळ कोणत्या पक्षाला मिळतं यावर महिन्याभरात शिक्कामोर्तब केला जाईल। तर महायुतीच्या पुढच्या बैठकीमध्ये महामंडळातील सदस्य वाटप पार पडेल। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या बैठकीमध्ये यावरती अंतिम शिक्कामोर्तब होईल। अधिकचा अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून। सुशांत, ही कोणती महामंडळं आहेत, कुठल्या पक्षानं कुठल्या महामंडळाची मागणी केली होती आणि आताचा एकूणच फॉर्म्युला कशा पद्धतीने ठरतोय? कस्तुरी, काल खरं तर समन्वय समितीची बैठक झाली महायुतीच्या आणि या बैठकीमध्ये महामंडळाबाबतची जी आहे ती चर्चा झाली। आपण जर बघितलं असाल तर मागील 1.5 वर्ष झाली सरकार येऊन देवेंद्र फडणवीस सरकारांचं, आणि अर्थातच महामंडळ वाटप केलेलं नाही, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक नाराजी आहे। म्हणजे तिन्ही पक्षातील कार्यकर्ते, म्हणजे एकनाथ शिंदेची शिवसेना असेल, अजित पवार यांची राष्ट्रवादी असेल आणि भाजपमध्ये कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे। त्यामुळे लवकरात लवकर ही महामंडळ वाटप केली जाईल अशी आपल्याला खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते। तसे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिन्ही पक्षातील वरिष्ठांना जे आहेत ते दिलेले आहेत। आता अर्थात महामंडळाचा क्रायटेरिया काय असणार आहे, तर ज्याचे सर्वाधिक जागा त्याला सर्वाधिक महामंडळ दिली जाणार। अर्थात भाजप हा राज्यातील नंबर 1 पक्ष आहे, दुसऱ्या क्रमांकावर एकनाथ शिंदेची शिवसेना आहे, तर तिसऱ्या क्रमांकावर सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी आहे। अर्थात आता क्रायटेरिया जो लावण्यात जाणार आहे, ज्यांनी पक्षासाठी चांगली कामगिरी केली त्यांना महामंडळावर त्यांची वर्णी लागू शकते। भाजपमध्ये असे अनेक कार्यकर्ते आहेत की ज्यांच्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या भाजपला जिंकता आल्यात, आणि अशा कर्तृत्ववान कार्यकर्त्याला महामंडळावर त्याची वर्णी लावून त्याचं कुठेतरी समाधान करण्याचा हा प्रयत्न असणार आहे। अर्थात महिन्याभरात पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस असतील, सुनेत्रा पवार असतील किंवा एकनाथ शिंदे असतील, हे एकत्र बसतील। महामंडळाच्या वाटपाचा फॉर्म्युला जो आहे तो ठरवला जाईल, कारण प्रमुख महामंडळ त्यामध्ये म्हाडा महामंडळ असेल, सिडको असे अनेक महत्वपूर्ण महामंडळ, एसटी महामंडळ आहे, त्याचं अध्यक्षपद असेल किंवा इतर महामंडळांचे बरोबर आहे सुशांत, त्यामुळे महामंडळाचं वाटप नेमकं कसं होतं हे पाहावं लागेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या अपडेटसाठी।